पण चालत नाही. मंडळी, मी सागर जाधव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लय ऊन आहे गावाला, जाम बेकार हालत झाले. अजून आठवडाभर आलोय, आठवड्याच्या सुट्टीसाठी. आता 4-5 दिवस झालेत, पण एवढं ऊन आहे ना गावाला, बेकार जाम. तर आज जरा सगळेजण फ्री आहेत. काल पण हळद होती रात्री, आज पण आहे हळद रात्री. बट आज जरा दिवसाचा टाईम आहे, तर सगळ्या पोरांनी अचानक भयानक प्लॅन केला आहे की रिसॉर्टला नाही जायचं, पण स्विमिंग पूलला जायचा प्लॅन केला आहे. तर सगळेजण आता पोरं स्विमिंग पूलला चाललेत. म्हणजे आता उन्हाचा पारा एवढा वाढला आहे ना, की एवढं गरम होतं आहे ना, की सगळेजण असं प्लॅन केलं आहे की स्विमिंग पूलला जायचं. तर सगळेजण चाललेत आता, पोरं सगळे स्विमिंग पूलला. तर दुपारी झाली, आता दुपारचे 3 वाजून गेलेत आणि उन्हाचा पारा पण जाम वाढला आहे. तर सगळेजण गाड्या काढतायत, तयारी वगैरे करतायत जायची. आता कोण नाही आलं आहे आणि कोण येते ते माहीत नाही. आता बघूया, आता सगळेजण तिकडे एकत्र जमलेत. आता इथे जमून मग जायचं आहे. बहुतेक प्लॅन केला मार्गता मला जायचा प्लॅन केला आहे. तर तिकडे स्विमिंग पूल वगैरे आहे, तर तिकडे जायचा प्लॅन केला आहे. आता तिकडे जायचं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असंच असणार आहे, ह्याबद्दलच असणार आहे की अचानक भयानक प्लॅन झाला आहे की स्विमिंग पूलला जायचा. म्हणजे बॉडीला थोडं गारवा भेटण्यासाठी, जरा मौज मजा करण्यासाठी सगळे एकत्र जातो आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पूर्णपणे. पुढे बघूया काय काय शूट करायला भेटते मला. बघूया, फुल एन्जॉय येणार आहे. सगळे तयार झाले, सगळ्यांनी गाड्या पण काढलेल्या आहेत. आता अजून 2-3 जण यायचे आहेत, पण असं झालं की पोरं जास्त झाले, त्यांनी गाड्याच नाहीत. नेमक्या 1, 2, 3, 4 गाड्या आल्या. प्रत्येक गाडीवरून तिघं जसं जाणार आहेत. कोण कोणाच्या गाडीवर बसताय डिसाईड करतायत, पण कमीच पडतंय तरी पण. ओके, आता काय करतायत ते. बाबू भैया स्टाईल मंडळी आता मार्गतामध्ये झालेला आहेत. आणि मंडळी, हा मेन चिपळूण घॉगर हायवे आहे. या साईडला चिपळूणला जायला आहे आणि या साईडला इकडे घॉगरला जायला आहे. आणि इथूनच पुढे गेलात की पुढे अजून थोडा 5 मिनिटावर मार्गतामाणे. ते मार्गतामाणे बाजार भरतो इकडे. आणि इकडेच बघितलंस तर ह्या साईडला आतमध्ये मार्गतामाणे कॉलेज आहे, म्हणजेच श्री पद्मावती देवी विद्यासंकुल मार्गतामाणे कॉलेज. तर इकडे ज्युनियर KG पासून सिनियर KG पर्यंत तसेच कॉलेज पण आहे. आणि पुढे ग्रॅज्युएशनसाठी पण पुढे 15वी पर्यंत एज्युकेशन आहे. तर समोरच एक कॉलेज आहे. तर मी जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. आता तिकडे श्री पद्मावती देवी विद्यासंकुल मार्गतामाणे तालुका चिपळूण. तर मंडळी, अशा प्रकारे हे आतमध्ये मार्गतामाणे कॉलेज आहे आणि समोरचा पुढे मोठा ग्राउंड आहे. तर मंडळी, इकडे ह्या कॉलेजमध्येच मी 11वी-12वी केली कॉमर्समधून. तर हेच कॉलेज आहे. तर अशा प्रकारे इकडे मार्गतामाणे कॉलेज आहे. इकडे ग्राउंड आहे. ग्राउंडमध्ये मोठमोठे प्रोग्राम पण भरले जातात आणि खूप एज्युकेशन वगैरे पण सगळं मस्त आहे. तर आपल्याला आता आहे ना, इकडून आहे पोरं सगळे तिथं आहेत, गोळा झालेत, कारण अजून बाकीचे यायचे आहेत. आणि तिकडून जो समोर मेन हायवे आहे, तर तिकडून आतमध्ये यायला आहे. आणि आपल्याला आता ह्या साईडला इकडे जायचं आहे. तर मंडळी, इथे कॉलेजच्याच बाजूला हे कॅन्टीन होतं. आता व्यवस्थित नाही, पहिलं व्यवस्थित होतं. पण जेव्हा कॉलेजला होतो ना, तेव्हा डबा वगैरे आम्ही काहीच नाही आणायचो. कॉलेजला असताना कॉलेजची लाईफ ही वेगळीच होती. कारण जेव्हा कॉलेजला होतो ना, तेव्हा डबा वगैरे काहीच नाही आणायचो घरातून. म्हणजे
तर मग इथे जे कॅन्टीन होतं इथे हे कॅन्टीन, त्यामुळे कॅन्टीनमध्ये दुपारच्या सुट्टीमध्ये येऊन काही समोसा पाव वडापाव वगैरे खायचो. बट काय बोलतात ना, गेले ते दिवस राहिले ते आठवणी. अशा प्रकारे हे आपलं मार्गताम्हाणे कॉलेज आहे आणि आपल्याला आतमध्ये तिकडे जायचं आहे आता. तर म्हणजे अशा प्रकारे आलेलं आहोत जिथे स्विमिंग पूल आहे त्या ठिकाणी आलेलं आहोत. आणि इकडे सगळी गँग आहे वाडीतील. आणि इकडे बघा मित्रांनो कोकमाचं झाड आहे. कोकमाची झाड आहे इकडे बघा. कोकम मंडळी एकदम भारी वाटते. एकदम गारगार हवा सुटले. एकदम ॲग्रिकल्चरल पूर्ण झाड आहेत सगळी इकडे. सगळीकडे छोटी छोटी झाडे आहेत. आणि इकडे ही काय बोलतात नारळीसारखी झाड आहे सुपारीची. अर्धी सुपारी पण झाड आहेत इकडे. इकडे बंगला टाईप आहे मस्त. वरती पण झाड आहेत. कोण चालत नाही. मंडळी आहे बघा बापूस आंबा सगळ्यांचा बापूस. झाड लहान आहे पण आंबे बघा किती लागले. सागरचा तोतापुरी आंबा इकडे दिसतंय ना मला आता. बघा झाड लहान आहे पण आंबे भरपूर लागलेत. हा कुठचा झाड असेल आंबा? तोतापुरी आंबा. तोतापुरी आंबा. मस्त केलंय सगळीकडे. इकडे वाळू पण आहे समुद्रासारखं. मंडळी मस्तपैकी इकडे फिलिंग आहे. गारगार पूर्ण सगळीकडे हिरवगार आहे. म्हणजे पूर्ण सगळी इकडे झाडं लावलेली आहेत. आणि इकडे हे बघा इकडे आहे ना जाम आहे लाल जाम. वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण लावलेली आहेत. फुल झाडं. मंडळी इकडे राहण्याची पण व्यवस्था आहे. तर इकडे खाली हॉलमध्येच इकडे एक आहे, तिकडे एक आहे, इकडे एक आहे, इकडे असे 4 खाली बेडरूम आहेत. एका दिवसाचे किती? 2500. एका दिवसाचे 2500 आहेत. आणि खाली या बाजूला 4 बेडरूम आहेत आणि वरती पण आहेत. तर वरती जाऊन बघूया. तर वरती आलात की इकडे अजून एक बेडरूम आहे. ह्या साईडला आहे, ह्या साईडला आहे. ह्या साईडला आल्यानंतर बघा आतमध्ये बघा कसं मस्तपैकी एकदम बेडरूम आहेत. एकदम मुंबई सारखंच. नाद नाही करायचा. ह्या साईडला पाळणा आहे. वरती पण बघा मस्तपैकी झाडं लावलेली आहेत सगळीकडे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत फुलांची पण. एकदम भारी. वरती पण आहे बहुतेक. तर मंडळी मार्गताम्हाणे हा लोकेशन आहे. पण मार्गताम्हाणेपासून म्हणजे मार्गताम्हाणे कॉलेज आहे. तर कॉलेजच्या थोडं पाठीमागे एक वाडी आहे. म्हणजे वाडीचं नाव सुतारवाडी आहे. तर त्या ठिकाणी हे लोकेशन आहे. तर मित्रांनो तुम्हाला कोणाला यायचं असेल या लोकेशनला तर येऊ शकता. मस्तपैकी आता स्विमिंग पूलमध्ये जातो ना तर पर पर्सन 100 रुपये आहे स्विमिंग पूलमधलं. आणि इकडचं बाकीचं काय एवढं मला काय माहीत नाही. बट इकडचं एकदम वातावरण क्लायमेट एकदम भारी आहे. आणि आतमध्ये रूम वगैरे पण भारी आहेत, मस्त आहेत. एका दिवसाचे 2500 आहेत असं आहे. तर तुम्हाला कोणाला यायचं असले तर तुम्ही पण येऊ शकता इकडे.
मार्गदमान तिकडेच आहे. मार्गदमान म्हणून इथे सुतारवाडी म्हणून आहे, तर तिकडे आहे. तर पुढे जाऊया. पोरं आता बसले, कारण ऑलरेडी आले होते अगोदर, आमच्या अगोदर ते आहेत तिकडे स्विमिंग पूलमध्ये. आता आम्हाला 5चा टायमिंग दिला आहे, तर सगळेजण बसले आता मीटिंग करत. ए गौरांगे बाबा घे ना, टाइम ना आम्हाला धरत राहायला. काय विचार कर आयुष्य तर मंडळी अशा प्रकारे हा इकडे स्विमिंग पूल आहे. इकडे चंगोळ करायचे आता. आणि समोरच हे नॉर्मल 3 स्लायडर आहेत छोटेसे इकडे. आणि असा इकडला आपला हां काय बोलतो हां सायकडला काहीतरी रूल्स रेग्युलेशन आहेत. एनीवन फाउंड अँड हॅज टू पे फाईन फॉर ₹500. म्हणजे ते कोण दारू पितो वगैरे मिळाला तर त्याच्या 500 रुपयाचा दंड आहे. दारू वगैरे प्यायला मनाई आहे. अशा प्रकारे इकडे कलमाचं झाड आहे. कलम आपल्याकडे कलम बोलतो, पण हापूस आंबा असेल. बघा कसे हापूस आंबा आहेत मस्त. आता ह्याच्यामध्ये जे लोक होते ते गेलेत. आता आपली एंट्री होणार आहे थोड्याच वेळात. पोरं सगळे एक्साइटेड आहे आतमध्ये जायला. या साईडला इकडे आतमध्ये बसायला जागा आहे व्यवस्थित. इथे बघा आपला काजूचं झाड पण आहे. तुला यार व्हिडिओ चालू आहे अरे अरे हे ना ये की सर्व ये की डायरेक्टली घाबरले छाप. सर्वांनी सुरुवात केली आता स्विमिंग पूल मध्ये जायची. सगळे उतरलेत. मोठ्या मोठ्या स्लाइडवरून येतात यार रे.
चला म्हणते ना, आता भरपूर झालं व्हिडिओ शूटिंग. आता आपण पण आनंद घेऊया, पाण्यात जाऊया. आता नंतर भेटूया आपण थोड्या वेळानंतर. आता मी पण जातो पाण्यामध्ये. बस बस प्लास्टिक सोळा 17 18 19 चला कसं वाटलं? चांगलं वाटलं, पण 2 उलट्या अधिक मारले मी पाण्यात. पैसे 100 रुपये दिले, पैसा वसूल, काम 25. तर म्हणाले आता जायची वेळ झालेली आहे. 5 वाजता आतमध्ये शिरलो होतो आणि 6 वाजता बाहेर 6च्या दरम्यान बाहेर पडलो. आता 1 तासाचा टाइम लिमिट होता. तर 1 तासामध्ये भरपूर काय एन्जॉय केलं सर्वांनी. एकत्र आले त्यामुळे सगळेजण खूप चांगलं एन्जॉय केला. असं म्हणजे भारी फुल भारी मस्तपैकी सर्वांसोबत.
मी आहे रणवीर जाधव. तर आता प्रत्येक जण निघालाय आता घरी जायची वेळ झाली आता. सर्वजण बाईक काढतात निघतात. आले त्याच्या अर्ध्याने कपडे आणले ते चेंज करायला आणि अर्ध्याने कपडे आणले नव्हते चेंज करायला. मंडळी इकडे बघा, इकडे विहीर आहे. किती खोळा आहे बघा विहीर बाबा. आणि त्याच्यावरती बघा काय लोखंडाचं केलंय. चांगली सोय आहे. तर मंडळी सगळेजण बिना कपडे चेंज करतात निघालेत. आणि प्रत्येकाने बाईक आणले त्यामुळे बाईकवरून जातात, त्यामुळे काही प्रॉब्लेमच येणार नाही. तर बसने वगैरे जायचं असतं तर कपडे वगैरे चेंज करायला लागले असते. बट सगळेजण त्याच कपड्यावरती घरी जातात. आता घरी ते गेल्यानंतर आंघोळ वगैरे ते आणि परत कपडे चेंज करतील. तर मित्रांनो चला आता परत जाऊया, जायची वेळ झालेली आहे आता. सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केलं. अरे कॅन आणायला गेलेत ठेवली हा सर्वांचा कच्चो मॅच हरवला. तर मंडळी कालच्या व्हिडिओचा हा शेवट करायचा राहून गेला होता. तर शेवट करायचा राहूनच गेला होता. नंतर मग टाईमसुद्धा मिळाला नाही, कारण तिकडून जिकडे गेलो होतो काल तर तिकडून लेट आलो. त्यानंतर वाडीमध्ये पण प्रोग्राम होता, तर त्या प्रोग्रामसाठी तिकडे गेलो होतो. तिकडे व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही, त्यामुळे व्हिडिओचा एंड करायचा राहूनच गेला होता. तर मंडळी आज व्हिडिओचा एंड करतोय. काल झालेला अचानक भयानक प्लॅन हा फारच छान होता, कारण अचानक भयानक प्लॅन जो होतात ते मस्तच असतात. तर मंडळी अचानक भयानक प्लॅन झाला तर मग तिकडे गेलो होतो. तर सगळ्यांनी खूप सगळ्यांनी एन्जॉय केलं, मस्तबिस्ती सगळ्यांनी केली. फुल 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 म्हणजे एकदम राडच खदलवली पोरांनी. तर अशीच मजा आली. तर पहिल्यांदाच सगळे पोरंजणं अशी गेलेत एकत्र मिळून वाडीतले. तर मी तर पहिल्यांदाच गेलो होतो, बाकीचे गेले असतील मला माहीत नाही, पण मी तर पहिल्यांदाच गेलो होतो त्यांच्यासोबत. तर खूप मजा आली. बट व्हिडिओमध्ये मीच दिसणार नाही, कारण एक मी व्हिडिओ टाकली होती, रील्स बनवलेली होती आम्ही. तर ती रील्ससुद्धा मीच बनवली होती. आणि अशी एकही व्हिडिओ नाही आहे आणि ब्लॉगमध्ये पण अशी एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी नाही आहे. कारण असंच होतं माझ्यासोबत प्रत्येक वेळी, कारण मी व्हिडिओ बनवत राहतो आणि मीच कुठे ब्लॉगमध्ये दिसत नाही जास्त. तर एन्जॉय करताना तर मग असते जाऊ दे, काय करणार. तर मंडळी अशा प्रकारे सगळ्यांनी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच कसं प्रकारे मस्ती मजा सगळ्यांनी एन्जॉय केले. तर मंडळी व्हिडिओ इथेच थांबवतोय. तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर नक्की आवर्जून कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.